अगदी योग्य ठिकाणी आले मी। माझ्या बाळाला जन्म द्यायला हेच ते योग्य ठिकाण आहे। माझं बाळ इथे सुरक्षित असेल। आता मी माझं अस्तित्व नव्याने निर्माण करेन। मी माझं आणि माझ्या बाळाचं नशीब स्वतः घडवेन। मेसेज मध्ये स्पष्ट लिहिलं की हे पेपर्स मी तुझ्या हातात दिले पाहिजे। दर तिची इच्छा पूर्ण झाली। सारंग, हे बघ, अजूनही विचार कर। अरे फक्त एका छोट्याशा मेसेजच्या भरोश्यावर एवढा मोठा निर्णय घेऊ नकोस। सावली रागावली असेल तर आपण जाऊ, तिची मनधरणी करू, पण तुम्ही दोघे रागाच्या भरात असा एवढा मोठा निर्णय घेऊ नका। काय विचार करायचा आहे? कसलाच विचार करायचा नाही आता। ज्या मुलीने माझ्या सारंगचा अपमान केलाय, माझ्या कुटुंबाचा अपमान केलाय, माझ्या घराचा अपमान केलाय, तो मी तरी विसरणार नाहीये। तुम्ही दोघ जण शांत व्हा। का डिस्कशन करतोय आपण? अहो फक्त साईन केली, लगेच डिवोर्स झालेला नाहीये। सारंग, हे पेपर्स मी माझ्याकडे ठेवणार आहे, सुरक्षित, कळलं? अहो बाबा, कोर्ट आहे अजून, तिचं कदाचित मन बदललं तर। हा सारंग, मेसेजवर स्पष्ट लिहिलंय तिला माझं तोंडही बघायचं नाहीये। तिला पेपर्स नेऊन दे। ऐक सारंग, माझा पेपर्स नेऊन दे दादा तिला। ती आता कधीच परत येणार नाही सारंग, याची व्यवस्था मी केली। कारण ती कुठल्या परिस्थितीत आहे, कुठे आहे, ते फक्त आणि फक्त मला माहिती आहे। आता तुम्ही कितीही प्रयत्न केला तर एकत्र यायचा, तरी मी तुम्हाला येऊ देणार नाही। कारण माझ्याकडे आता एक अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला कायमची वेगळी ठेवेल।